आणि विजय 3 षटकांचा सामना. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. पहिलाच सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. पुणे विरुद्ध नागलेली या दोन संघादरम्यान. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण. क्षेत्ररक्षण खूप वेळ घेत आहात. सुंदर असे सामने आपण पाहतोय. पहिल्यांदाच या ग्राउंडवर एवढे मोठे टुर्नामेंट आपण पाहतोय. नक्कीच सुंदर असं सुसज्ज असं मैदान आहे. सुंदर असं सुसज्ज असं मैदान आहे. तसं प्रथम पारितोषिक असणारे ते म्हणजे 33,000. तसं प्रथम पारितोषिक असणारे ते म्हणजे 33,000 व एक भव्य चषक व द्वितीय क्रमांक असणार आहे 16,000 व भव्य चषक. सामन्याला सुरुवात आमचे पंच सतीश पाटील ऑफिशियल पंच. प्रथम गोलंदाजीसाठी आले तर विवेक. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील विवेक. विशाल आणि निखिल. विजय आणि निखिल. स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला निखिल. विजय सामना करतील. पाहूया. विवेक पहिला चेंडू ऑफिसमध्ये खेळून काढलाय. एका धावेने शुभारंभ केला. एका धावेने खातं खोललं आपलं आणि आपल्या संघाचं. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विवेक पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नक्कीच 45 क्रमांकाने जर्सी परिधान केलेला खेळाडू हलक्या हाताने खेळून काढलाय. थोडं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव निश्चितच मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. 2 धावा मात्र स्कोर कार्डवर लागलेले आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र ऑस्टमच्या बाहेर गेलेला चेंडू पंच वाईड घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळतंय ती म्हणजे नागली संघाच्या खात्यात. या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा उडवलाय आणि हा पहिला षटकार येतोय. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी पहिल्या षटकात दाखवून दिलाय. का मी एवढं लांबून आलोय, का मला सलामीचा फलंदाज पाठवलाय. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय विजय यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. उर्वरित 3 चेंडू मध्ये किती धावा भरवतात नक्कीच आपण पाहणार आहोत. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करेल का विवेक. पाहूया. पुन्हा एकदा उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतंय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल फिगर मध्ये 15 धावा. पहिल्याच सामन्याची पहिली सुरुवात 2 षटकार. सुंदर असं प्रदर्शन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मैदानाची पण प्रशंसक आहे. सुंदर सामने. तर एक बॉल टच झाला का आला बाहेर. विजय नक्कीच दाखवून देतोय मी सलामीचा फलंदाज म्हणून. मला का पाठवलं, का माझ्यावर विश्वास ठेवलाय. गोलंदाज कमबॅक करेल का. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या ती म्हणजे 15. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या ती म्हणजे 17. शेवटचा चेंडू बाकी. 1 शॉट. ओके. संघाची धावसंख्या ती म्हणजे 16 धावा.
पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार. सुंदर कमबॅक करताना दिसतोय. तर शेवटचा चेंडू मात्र निर्धावाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ती म्हणजे 16 विदाउट लॉस 16. गोलंदाजी मार्फत कोण येते पाहूया, कोणावर विश्वास ठेवता येतं. जयेश गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे जयेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. नक्कीच आपण जर पाहिलं जो गोलंदाजी करतोय जयेश त्याच्या पाठीवर सुद्धा 10 क्रमांक आहे आणि जो फलंदाजी करतोय त्याच्या पाठीवर सुद्धा 10 क्रमांक. वायफाय वाले आलेले ते अंकित आमचं सुद्धा स्वागत करतात. उद्या त्यांचं काम होते. चालेल ठीक आहे. पुन्हा एकदा पाहूया जयेश. पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहूया आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर चौकार मात्र ठोकलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. या 4 धावेच्या विरुद्ध संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. एक चेंडू आणि 20 धावा. पहिल्याच चेंडूवर मात्र समाचार घेतलाय. विजय आणि निखिल ही सलामीची जोडी. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑपोजिशन खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. 2 धावा होतील का? 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. सुंदर रनिंग विरुद्ध विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 चेंडू 22 धावा. 3 षटकांचा सामना. दुसरं षटक चालू. पाहूया पुन्हा एकदा पाहूया पहिला झटका लागतोय का? नक्कीच एक पहिला झटका लागतोय निखिलच्या रूपात. निखिलला बाद व्हावं लागतंय. निखिल बॅक टू द पवेलियन. निखिलची जागा सांभाळण्यासाठी येतात ते म्हणजे सुयश. बॅटिंग कर रे बा. सुयश आलेत. पाहूया सुयश. नक्कीच वैयक्तिक 5 धावावर बाद होत आहेत ते म्हणजे निखिल. एक मोठा झटका लागतोय नागलेल्या संघाला आणि निखिलची जागा सांभाळण्यासाठी गेले ते म्हणजे सुयश. सुयश पाहूया. तीन चेंडू 22 धावा झाल्यात. सुयश आलाय. पाहूया पुन्हा एकदा खेळून काढलाय. 1 धाव निश्चितच मिळेल. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. पहिल्या षटकात किती आले? 16. 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा उडवलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र बाद घोषित करतायत पंच. सुंदर झेल पकडला त्या ठिकाणी. एक मोठा फलंदाज मात्र बाद झालाय आणि आता मात्र फलंदाजीसाठी आले आमचे परम मित्र हर्षद विचारे. पहिल्यांदाच मी त्याला फलंदाजी करताना पाहणार आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 779. कमा जयो. ए जयो. काढायचा बॉल. शेवटचा चेंडू बाकी. स्ट्राईकला असेल तो म्हणजे हर्षद. हर्षद पाहूया. शेवटचा चेंडू बाकी. जयेश विरुद्ध हर्षद. हर्षद विरुद्ध जयेश. सुंदर फटका. हर्षद याचा 1 धाव पूर्ण. दुसरी धाव मिळेल का? एका धावेवरच समाधान मानावं लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर 16 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र 8 आणि 8च धावा खर्च केल्यात. 2 बाद 8 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी आपल्याला जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसरं शतक हाताळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे विराज आलेले आहेत. चला याच्यानंतर मला सामना लॉट नाही तर त्याच्यानंतर मॅच सामना होते. जय जयो
इथे आहे ना, वहीत आहे. पाणी देणार त्या वहीत लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा हर्षद पाहूया. आणि आता मात्र पंच नो चेंड घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल. फ्री हिटचा देखील इशारा केलाय पंचांनी. नक्कीच फ्री हिटच्या चेंडूवर काय कशा प्रकारे फलंदाजी करतोय नक्कीच आपण पाहणार आहोत. हे ना वालवट आहे सर्वांना. पुन्हा एकदा सुंदर फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव मिळेल का. आणि धावबाद होत आहेत. 1+ विकेट. तर याच्यानंतर हा सामना वालवटी विरुद्ध दिव्यागर. दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो की लवकरात लवकर आपले संघ तयार ठेवायचे आहेत आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. वालवटी विरुद्ध दिव्यागर. लेगला फिरवायच पाहिजे होता. सुयश फलंदाजीसाठी. आता गेला तर सुयश बाद झालाय. श्रवण आलाय. 26. अरे पहिली स्टार्ट घे ना तू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बॉलकडे बघा. 26 धावा. आहेत तसे पण. पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्रक्षण धावबाद होईल का. एक धाव मिळेल. 2 चेंडूवर 27 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 बॉल काढ रे. 2 चेंडू 27. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. धावा मिळतील 6. सुंदर फलंदाजी. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावेच्या म्हणजे संघाची धावसंख्या ती म्हणजे 33 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. गडी बाद झाले 3 आणि धावसंख्या ती म्हणजे 3वर 3. 33-3चं समीकरण इथे होऊ आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा पाहूया. सुंदर फटका. हर्षद 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 35 धावा. पुन्हा एकदा उडवलाय क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात. धावा किती मिळतील. सुंदर फटका. धावा मात्र मिळतील 4. संघाची धावसंख्या ती म्हणजे 39. शेवटचा चेंडू बाकी. 39 धावा मात्र धावफलकावर लागले. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडू किती धावा येतील निश्चितच आपण पाहणार आहोत. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपले सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या संघाची स्थिती थोडीशी सावरताना दोन्ही फलंदाज. फुलटा चेंडू होतापर्यंत पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. एक धाव मात्र पूर्ण. दुसरी धाव मिळेल का. बघता बघता 2 धाव पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या 3 सत्याच्या समाप्तीनंतर 41 धावा जिंकण्यासाठी पुणेर संघासमोर 42 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया पुणेर संघ 42 धावांचं आव्हान पूर्ण करेल का किंवा किती चेंडूमध्ये पूर्ण करेल. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर थोड्याच वेळात असणार आहेत. चला दिव्यागर आणि वालवटी दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो की प्लीज आपण लवकरात लवकर
चला लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच 41 धावा मात्र बनवल्या तर 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे पुणेर संघासमोर. पुणेर हा संघ बहुते आव्हान पार करेल का किंवा किती चेंडूमध्ये पार करेल. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतो की लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे. पंचाला देखील विनंती करतो की संघाला सर्व नियम आपण सांगावे तर लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. तसेच विनंती करतो पुणेर संघाच्या संघनायकाला की आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. पुणेर संघाचे सलामीचे फलंदाज या मैदानात दाखल झाले तर आकाश आणि जयेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अठरा चेंडू आणि 42 धावांचं आव्हान पुणेर संघासमोर ठेवलंय. श्रवण सलामीचा गोलंदाज असेल तो म्हणजे श्रवण. श्रवण पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत श्रवण. पहिलाच चेंडू पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे. स्क्वेअर चेंडू घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धाव मिळेल पुणेर संघाला. पुणेर संघाचं खातं मात्र ओपन झालंय. नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे तर सतीश पाटील. आणि आता मात्र उडवलाय. पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलाय. 6 धावेने आपलं खातं खोलतोय. या 6 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 1 चेंडू आणि 7 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवर दाखवलंय की मला सलामीचा फलंदाज म्हणून का पाठवलंय, माझ्यावर जबाबदारी का दिली, संघाने माझ्यावर विश्वास का ठेवलाय ते दाखवून देतो पहिल्याच चेंडूवर. आकाश पुन्हा एकदा वनडी. ओके, 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडूने 8 धावा झाल्या. तर पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज. सुंदर गोलंदाजी नक्कीच आपल्याला नागरी संघाकडनं सुद्धा पाहायला मिळेल. सुंदर फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. आणि पुन्हा एकदा उडवला आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल पकडताना एक मोठा झटका लागतोय. गडी मात्र बाद होतोय. आकाश रूपात एक मोठा गडी बाद होतो. एक मोठा झटका लागतोय. तो म्हणजे पुणेर या संघाला त्याची जागा सांभाळण्यासाठी जातात ते म्हणजे विवेक.
विवेक आलेत. नक्कीच सुंदर कमबॅक करताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि 8 धावा मात्र झाल्यात. विवेक फलंदाजी करण्यासाठी आले. विवेक पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. विवेक विवेक तयार. पुन्हा एकदा पाहूया. बराच वेळ चेंडू हवे तर क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली झेल होईल का, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. दोन धावच्या मध्ये संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विवेक पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळला चेंडू. 1 धाव मिळाली. शेवटचा 1 चेंडू बाकी. धावसंख्या ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवर मात्र पहिल्यांदा स्ट्रायकर म्हणजे जयेश आणि उडवलाय. बराच काळ चेंडू हवे तर क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. एक मोठा झटका लागतोय. दोन्ही सलामीवीर नक्कीच डगआउट मध्ये वापस. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 2 बाद 11 धावा. बोल पुनीर. 2 बाद 11. बॉलर्स नेम प्लीज. हर्षद. दीप. थँक्यू. दीप आलाय गोलंदाजीसाठी. दीप गोलंदाजी मार्फत पाहूया. पहिल्यांदा चेंडू सुंदररित्या डॉट चेंडू डेड घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा पाहूया. झेल होईल का. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण झेल ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या ती म्हणजे 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा पाहूया. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पाहूया. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर सुंदर असा सिक्सर आला होता, परंतु त्याच्यानंतर सुंदर कमबॅक करताना दिसतात आपल्याला नागरिक संघाचे.
2 षटकांच्या समाप्तीमध्ये संघाची धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. मग किती जिंकण्यासाठी आता 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. हवा सुंदर यथेष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला हर्षदांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटचे बाकी. नक्कीच या स्पर्धेतील पहिली मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? या षटकात अजूनही एकही धाव आलेली नाही आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी या स्पर्धेतील पहिली मेडल आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नक्कीच. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे नागवली संघाने. अभिनंदन, आपण पुढच्या फेरीत दाखल झाला आहात. चला दिगायगर आणि वालवटी दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की लवकरात लवकर आपण नागरिकसाठी यायचं आहे. आणि आता जो सामना झाला त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच विजय. नक्कीच सुंदर फलंदाजी तर केलीच आणि पहिलं निर्धाव शतक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कुठे गेलेला